केळगाव या ठिकाणी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गणाचे उमेदवार अधिकृत गणेश रमेश थोरात, तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार धनंजय शेळके हे आत्ता प्रचारानिमित्त प्रत्येक घरटी होम टू होम यांचे प्रचार चालू आहे। त्यानिमित्त तुषारदादांच्या सौभाग्यवती आत्ता प्रचारात आहेत। त्यानिमित्त त्या आपल्याला 2 शब्द सांगतील। म्हटलं ना, मला काय बोलायचं नाही। पहिल्यांदाच प्रचार करते, आप्पांसाठी प्रचार केला याच्या आधी आणि चांगला प्रतिसाद दिसतोय। आप्पांनी केलेले कामं त्याच्यामुळे लोकांना ओळख आहे आणि मतदान मागायची गरज नाही। आम्ही चांगल्या मतांनी निवडून येणार आहे याची खात्री आहे। पहिल्यांदाच गणेशदादा मोठ्या इलेक्शनला उभा राहत आहेत। गणेशदादांनाही राजकीय वारसा खूप मोठा आहे आणि त्यांच्यासमोरसुद्धा विरोधक तगडे आहेत। तर तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? पहिल्यांदा जरी असले तरी बरेच वर्ष झाले, 12-15 वर्ष झाले की ते कामं करत आहेत। आपणच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचे पण कामं करत आहेत। त्यामुळे नवीन नाही, चेहरा नवीन असला तरी कामं भरपूर केली आहेत। त्यामुळे मला नाही वाटत की त्यांना जे काही कॉम्पिटिशन असेल तिथून काहीतरी हे होईल आणि ते जिंकूनच येणार आहे। यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आपल्याबरोबर राणीताई शेळके आहेत। राणीताई शेळकेंनी गेली 10 वर्ष या मतदारसंघामध्ये फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्याही प्रचारानिमित्त आत्ता प्रत्येक घरटी फिरताना आपल्याला दिसत आहेत। त्यांच्या तोंडून आपण प्रचाराची धुरा कशी चालली आहे ते जाणून घेऊया। नमस्कार। येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि खरं तर हे काही नवीन नाही आहे आणि आम्हाला चांगली खात्री आहे की तुषारदादा आणि धनंजय बाप्पू हे चांगल्या मताने निवडून येतील। कारण आप्पांची कामं आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद गटात खूप कामं केलेली आहेत, त्याच्या जोरावर आम्ही मतं मागतो आहे आणि बाकी जनता ठरवेलच कोण चांगला उमेदवार आहे आणि इथून पुढे पण चांगली कामं आम्ही नक्की करून दाखवू। ताई, पंचायत समितीला आपल्याकडे नौखा उमेदवार आहे, एक युवा उद्योजक आहे, त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा जनतेसाठी काय असतील? धनंजय बाप्पू नौखा उमेदवार असेल म्हणजे पहिल्यांदाच ते निवडणुकीत आहेत, पण त्यांचा जनसमुदाय म्हणजे त्यांचा संपर्क खूप चांगला आहे। प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आता बघता की एवढा मॉब आहे, खूप घर टू घर त्यांचा संबंध आहे आणि निश्चितच धनंजय बाप्पू तुषारदादांच्या माध्यमातून एवन अजितदादांच्या माध्यमातून खूप चांगली कामं ह्या विभागात करतील असं मला खात्री आहे। आत्ताच आपल्याला तुषारदादा थोरात यांच्या सौभाग्यवतींनी RJ न्यूज 27साठी मुलाखत बेधडक अशी दिलेली आहे। त्यानंतर तुषारदादांच्या भगिनी आपल्याला 2 शब्दात मुलाखत देतील। नमस्ते। येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वांनी घड्याळाला मतदान करावं अशी मी तुम्हाला इथे आवाहन करते। आजपर्यंत आप्पा हे तळागाळात तिथे राजकारणात पोहोचलेलेच होते, कुठलेही गावोगावी असो घरोघरी असो, आणि त्यांच्याच मागे तुषारदादांनी असाच वसा सुरू ठेवलेला आहे। तर तुम्ही त्यांनाही साथ द्या आणि अजितदादांच्या माध्यमाने आपण यापुढे अजूनही सगळ्यात जास्त ही कामं करू। धन्यवाद ताई। RJ न्यूजसाठी 27 मराठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंखे।